नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत भरपूर अशा किचन टिप्स, ज्या किचन टिप्समुळे आपली वेळेची आणि पैशांची दोन्हीची बचत होणार आहे। महिलांसाठी उपयुक्त अशा काही रियूज आयडिया सुद्धा आहेत। पहिली आपली टिप आहे ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे। गॅसवरती झाऱ्या का ठेवायचा, औषधाच्या बाटल्यांची टोपणं आहे त्याचा पुनर्वापर कसा करायचा, चिकटपट्टी का लावायची औषधांना, त्यासोबतच घरात असलेल्या टाकाऊ वस्तूंचा इथे पुनर्वापर होतोय, त्यासोबत ऑर्गनायझेशनच्या काही टिप्स आहेत आणि काही किचन टिप्स। सगळ्यात आधी आपली पहिली टिप आहे ती म्हणजे घरात असलेल्या पर्स अशा प्रकारच्या लहान मुलांच्या आपल्याकडे असतात आणि त्या फरच्या जर असतील तर खूप जास्त खराब होतात, पण त्याला वॉश केलं की ते लगेच स्वच्छ सुद्धा होतात। पण यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की आपल्या हे जे पर्स आहे तर ती पर्स ना यावरचं फर पटकन खराब होतं किंवा यामध्ये एकमेकांमध्ये ते गुंतल्यासारखं होतं, यावरती धूळ देखील खूप जास्त पटकन बसते। तर असं होऊ नये म्हणून आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे। पर्स जेव्हा स्वच्छ अशी धुवून घेतली जाईल त्याच्यानंतर पूर्णपणे ती वाळल्यानंतर याचं फर आपल्याला छान पहिल्यासारखं करायचं आहे। पहिल्यासारखं करण्यासाठी कंगव्याचा वापर करायचा आहे। कंगव्याने असं याला थोडंसं विंचरून घेतल्यासारखं घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता यात असलेल्या गाठी तयार झाल्या असतील किंवा मग एकमेकांमध्ये गुंतले असतील हे धागे याचे, तर ते पूर्णपणे निघून जातात आणि या पद्धतीने याला प्लेन असं छान स्मूथ करण्यासाठी कंगव्याचा वापर आपण इथे करू शकतो। तर इथे तुम्ही बघू शकता यामध्ये खूप जास्त फरक दिसतोय। सुरुवातीला हे वेगळं दिसत होतं, खराब दिसत होतं आणि त्यानंतर हे एकदम छान असं झालेले आहे पर्ससुद्धा। आणि या पद्धतीच्या घरात असलेल्या कोणत्याही वस्तू, उशी असेल किंवा टेडीबिअर असेल यासारख्या बऱ्याचशा वस्तू आपल्याला रिपेअर करता येतात या पद्धतीने। पुढची आपली टिप आहे एका छोट्याशा रबराच्या रिलेटेड। छोटंसं जरी रबर असलं तरी बऱ्याचशा कामांमध्ये त्याचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो। तर इथे आपल्याला काय करायचं आहे की एक स्टेपलर घ्यायचा आहे आणि स्टेपलरला असं ओपन करून आतमध्ये अशा प्रकारे रबर बँड टाकायचं आहे आणि हे प्लेन रबर बँड असलं पाहिजे छोटं। तर याचा वापर असा का करायचा आहे हे सांगते मी तुम्हाला। आणि त्यानंतर आपल्याला हे काय करायचं आहे, पूर्ण असं पहिल्यासारखंच बसवून घ्यायचं आहे। रबर यामध्ये टाकलं तरीसुद्धा पहिलं जसं काही हे स्टेपलर होतं सेम त्याच पद्धतीने आपण याला अरेंज केलेलं आहे, बसवलेलं आहे। रबर बसवल्यामुळे काही जास्त फरक पडत नाही आहे यामध्ये, कारण रबर जे आहे ते बरोबर जिथं प्रेस व्हायचं तिथं होऊन जातं आणि त्याची विड्थ कमी होते। तर ते अडकवण्यासाठीचं छान असं टूल आपण रबर बँडपासून बनवलं आहे, जेणेकरून आपण त्याला कुठेही अडकवू शकतो आणि आपल्याला वेळेमध्ये वस्तू मिळतात, वेळेची बचत होते। जर आपल्याला स्टेपलर शोधण्यामध्ये जर बराच वेळ जात असेल नेहमीच तर ही आयडिया करून ठेवू शकता तुम्ही सुद्धा। पुढची आपली टीप आहे ती म्हणजे आपल्याकडे पडलेले जे रीळ असतात तर त्या रीळाच्या मध्ये अशा प्रकारे गोलाकार असा पांढऱ्या कागदाचा जो रोल असतो ना तर तो रोल घ्यायचा। हा रोल आपल्याला कशासाठी वापरायचा आहे ते मी तुम्हाला सांगते। त्या अगोदर यावरती आपल्याला या सेम पद्धतीने 5 किंवा 10 रुपयात मिळणारं हे चिकटपट्टी आहे आणि ही कलरची आहे, रेड कलरची। तर तुम्ही ही 5 रुपयाला कुठेही तुम्हाला ही मिळेल। तर या पद्धतीने किंवा घरात पडलेली असतेच मुलांची तर ती घ्यायची आणि यावरती अशी चिटकवून टाकायची। याचं आपण काय बनवतोय ते मी तुम्हाला नक्की सांगेल, पण हे सगळी वस्तू जी आहे ती पूर्ण टाकाऊ वस्तूंमध्येच आहेत, यामध्ये खर्च अजिबात करायचा नाहीये। तर इथे आपण काय केलेलं आहे, एक औषधाची बाटली असते ना त्यावरती हे अशा प्रकारची टोपणं येतात। तर ही टोपणं आहेत अशा प्रकारचे प्लास्टिकचं टोपण आहे, याच्यामध्ये डबल टेप लावलाय मी आतमध्ये छोटासा तुकडा करून आणि त्यावरती हा रीळ चिटकवलेला आहे। तर त्यानंतर काय केलेलं आहे, या टोपणावरती सुद्धा मी थोडासा डबल टेप लावलेला आहे बॅक साईडला म्हणजे खालच्या साईडला, आणि साईडने मी त्याला चॉकलेटी किंवा रेड कलरचंच तुम्ही काय करायचे टेप लावून घ्यायचं आहे। तर छान डिझाईन करायचं आहे आणि इथे तयार झालं पेन्सिल होल्डर किंवा मग पेन होल्डर म्हणून तुम्ही याला वापरू शकता। टेबलवर स्टिक करण्यासाठी डबल टेपचा वापर आपण केलेलाच आहे। कसं वाटलं तुम्हाला हे पेन होल्डर नक्की सांगा, खूप छान आहे। आणि एखादा पेन टेबलवर व्यवस्थित ठेवायचा असेल तर तुम्ही या होल्डरमध्ये ठेवू शकता आणि तुमच्या आवडीनुसार त्याला डेकोर देखील करू शकता। पुढची आपली टीप आहे ती म्हणजे खराब झालेलं तेल। बरेचदा पुऱ्या तळल्यानंतर किंवा अजून काही असे पदार्थ असतात की ज्यामधून ना पीठ वगैरे तेलामध्ये पडलं जातं किंवा मग 4-5 पदार्थ एकत्र तळले म्हणजेच मिरची असेल, मग नंतर भजी, पापड ह्या प्रकारे वेगवेगळं किंवा पुरी वगैरे, तर हे सगळे पदार्थ तळले आणि त्यानंतर तेल बघितलं तर ते खूप खराब झालेलं दिसतं। आणि त्या खराब झालेल्या तेलाचं काय करायचं, तर आपण त्याचा वापर नक्की करतो आणि इथे बघू शकता तेलाचा वापर आपण करू शकतो नंतर। त्यामुळे या तेलाला स्ट्रेन करून घेऊया एका बाउलमध्ये। ते करण्यासाठी काय करायचं आहे, थोडासा कापूस घ्यायचा आहे
आणि कापूस घेऊन चाळणीवर ठेवायचा आणि त्यावरती असं तेल ओतून घ्यायचं. असं केल्यामुळे चाळणीतून डायरेक्टली तेल जे आहे ना ते वाटीमध्ये पडत नाही. तर एक छोटीशी टीप वापरली आपण इथे. कापसावरती पूर्ण असा जो काही बारीक पिठाचा भुगा असेल किंवा मग तेलामधले बारीक बारीक कण असतील जे काळे आहेत खूप जास्त खराब, तेलासोबत खाली जाणार नाही आपल्या वाटीमध्ये, ते पूर्णपणे कापसावर अडकतात. आणि जरी आपण या गाळणीमध्ये डायरेक्ट ओतलं असतं तेल तर पूर्ण बारीक कण जे होते ते पूर्ण खाली तेलात गेले असते आणि तेलही काळसर तुम्हाला दिसलं असतं. या पद्धतीने तेल गाळून घ्यायचं आणि याचा वापर करायचा आहे. जर तुम्ही सुद्धा या पद्धतीने तेल व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलं तर आपलं जे जळालेलं तेल आहे किंवा तळलेलं तेल आहे ना ते वापरात येऊ शकतं. खराब अजिबात नसतं ते, त्यामुळे याला वेस्ट करायची पण गरज लागत नाही. तर ही मी आयडिया तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जेणेकरून तेलसुद्धा आपल्याला छान असं गाळून घेता येईल. पुढची आपली टीप आहे ती सुद्धा खूप जास्त उपयुक्त आहे. आपण जेव्हा तेल जे आहे ते तळण्यासाठी काहीतरी असं गरम करायला ठेवतो ना तेव्हा ते पूर्ण असं कडकडीत गरम करायचं आहे. तर मला इथे कडकडीतच लागणार आहे म्हणून मी आता कडकडीत तेलामध्ये बटाट्याचे चिप्स तयार करून घेतलेत, ओल्या बटाट्याचे. त्यावरची साल काढून आपल्या किसनीने याला किसून घेतलेलं आहे, म्हणजे चिप्स करून घेतलेले आहेत किसनीने साध्या. आणि हे जे कडकडीत तेलामध्ये चिप्स मी एक एक सोडलेले आहेत ते यासाठी की हे पटकन कुरकुरीत होतात. आणि जर आपल्याकडे आयत्या वेळी वर्षभरासाठी साठवून ठेवलेले, वाळवून ठेवलेले जे चिप्स असतात ते नसतील आणि संपले असतील तर डायरेक्टली चिप्स तुम्ही बनवू शकता हे एका सोप्या ट्रिकने. तेल फक्त कडकडीत गरम असणं गरजेचं आहे आणि कडकडीत तेलात जर जरी तुम्ही चिप्स सोडत असाल ना तरी अगदी हळुवारपणे तुम्हाला एका साईडने सोडायचं आहे जेणेकरून हातावरती तेल पूर्ण असं उडलं वगैरे जात नाही आणि आपण व्यवस्थित यामध्ये हे चिप्स तळून घेऊ शकतो. कडकडीत तेलामध्ये आपण जेव्हा हे चिप्स सोडून घेतो तेव्हा यावरती असे बुडबुडे येतात आणि बुडबुडे आले की मग पटकन हा जो वेफर्स आहेत, चिप्स आहे, ओले आहेत ना, तर यावरचे बुडबुडे हळूहळू कमी होतात आणि त्यानंतर यामध्ये ड्रायनेस किंवा कडकपणा यायला लागतो आणि पूर्ण हे कडक झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचे आहे. आणि तोपर्यंत झाऱ्याने आपल्याला याला छान असं हलवत राहायचं जेणेकरून एकाच बाजूने पूर्ण असे लाल वगैरे होत नाही चिप्स. आणि बघू शकता कढईमध्ये मी छान तेल कडकडीत गरम ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा एकदम हाय करायची आहे जोपर्यंत हे चिप्स तळून होत नाही तोपर्यंत. त्यानंतर मग गॅस आपण बंद करू शकतो. थोडेसेच मी तुम्हाला इथे तळून दाखवलेत, याचा क्रिस्पीनेस पण मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. खूप छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असे हे बटाट्याचे वेफर्स इथे तयार झालेले आहेत. तर इथे बघू शकता मी याला छान असं झाऱ्याने थोडंसं दाबून व्यवस्थित तळून घेतलेले. आणि तळताना एवढीच काळजी घ्यायची आहे की आपले वेफर्स आहेत ते थोडेसे सुद्धा मऊ राहायला नको. लगेचच ते पातळ आणि कुरकुरीत झालेले आपल्याला लगेच दिसून येतात. इथे तुम्हाला तोडून दाखवते मी हा वेफर्स कसा कुरकुरीत झालेला आहे ते. एकदम सोप्या पद्धतीने आजच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या. कुठली टिप आवडली कमेंटमध्ये नक्की कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे वेफर्स आपल्याला जर उपवासाला खायचे असतील तर यामध्ये फक्त मीठ आणि लाल मिरची पावडर थोडीशी टाकायची आणि थोडीशी पिठी साखर टाकायची. त्यानंतर तुम्ही याची टेस्ट घेऊन बघा. खूप छान अशा प्रकारे आपल्याला हे चिप्स लागतात खायला. मसाला किंवा यावरती चाट मसाला, धना जिरा पावडर टाकून सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. या पद्धतीने तुम्ही सुद्धा वेफर्स नक्की करून बघा. या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून बघा. खूप छान अशा किचन टिप्स होत्या. आजच्या सगळ्या रिव्ह्यूज आयडिया होत्या. तुम्हाला आवडले की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडले असतील तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.